चला नमस्कार. ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ती ॲड शेवटी आलेली आहे बघा. बृहन्मुंबई महानगरपालिका बघा. कार्यकारी सहाय्यक म्हणजेच पुरेचे नाव काय होते लिपिक, त्याचेच नाव आता काय आहे कार्यकारी सहाय्यक. हे गट क मधील पदासाठी तब्बल 1846 बघा किती 1846 रिक्त पदे सरळ सेवेने भरावायची आहेत. त्याबद्दल सविस्तर जाहिरात बृहन्मुंबई महापालिकेच्या या संकेतस्थळावर दिलेली आहे. तसेच शैक्षणिक पात्रता अर्हता काय काय आहेत ते आता आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच या पदासाठी पगार किती आहे ते पण आपण सर्वात अगोदर आपण पगार पाहणार आहोत. बघा आता अर्ज हे बघा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध व्हॅलिड ईमेल ID असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल ID वैध राहणे आवश्यक आहे. बघा तुमच्याकडे जर ईमेल ID नसेल तर पहिले तुम्हाला ईमेल ID तयार करून घ्यायचा आहे. कारण फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही जो ईमेल ID टाकाल त्याच ईमेल ID वर वेळोवेळी तुम्हाला माहिती दिली जाईल. बघा सरळ सेवेने भरावायच्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच पुरेचे नाव काय होते लिपिक म्हणजेच काय क्लर्क संवर्गाचा पदांचा तपशील पुढे प्रमाणे दिलेला आहे. बघा पदाचे नाव इथे सर्वप्रथम पदाचे नाव काय आहे कार्यकारी सहाय्यक. बघा अगोदर याला लिपिक म्हणत होते परंतु आता कार्यकारी सहाय्यक म्हणायचं याला. त्यानंतर वेतन श्रेणी सुधारित बघा सुधारित वेतन श्रेणी आहे. मॅट्रिक्स 15 किती M15 म्हणजेच काय मॅट्रिक्स 15 बघा रुपये 25,500 पासून ते 81,100 रुपयापर्यंत वेतन आहे. आणि हे 25,500 जे वेतन आहे हे बेसिक वेतन आहे. किती बेसिक वेतन आहे. बेसिक म्हणजे यामध्ये आणखी 50% महागाई भत्ता. त्यानंतर मुंबईमध्ये असल्यामुळे मुंबई ही मेगा सिटी आहे त्यामुळे तिथे 24% घर भत्ता 50% महागाई भत्ता 24% घर भत्ता तसेच वाहतूक आणि इतर भत्ते मिळून हा पगार किती जातो माहिती आहे का. हा पगार जातो जवळपास 45,000च्या वर हा पगार जातो. म्हणजे तलाट्यापेक्षा जास्त या पदाला पगार आहे. त्यामुळे हा चान्स तुम्ही सोडू नका. तसेच जागा बघा किती आहेत. जागा किती आहेत टोटल 1846 तब्बल 1700 जागांची ॲड येणार होती मात्र तेहीपेक्षा जास्त पुढे जाऊन 1846 जागांची ॲड आलेली आहे. बघा सरळ सेवेने आता इथे सर्व जागांचा तपशीलवार विभाजन दिलेलं आहे. बघा टोटल इथे जागेंचं विभाजन दिलेलं आहे. बघा तपशिलामध्ये बघा टोटल जागा किती आहेत 1848. त्यामध्ये खुल्या गटासाठी किती आहेत 506. त्यानंतर हे बघा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच मराठा आरक्षण आहे. हे मराठा आरक्षणासाठी किती आहेत 185 बघा 10%. 1846चे 10% 185 होतात. ते मराठा आरक्षणाला 10% म्हणजे 185 जागा आहेत. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक EWS साठी सुद्धा 10% आरक्षण आहे त्यांना पण 185 जागा आहेत. त्यानंतर OBC इतर मागासवर्ग म्हणजे OBC साठी 452 जागा आहेत. त्यानंतर ह्या बाकीच्या कॅटेगरीसाठी जागा आहेत हे तुम्ही पाहून घ्या. तसेच खाली आलं तर यामध्ये सर्व जागांचं विभाजन हे असं समांतर आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. असं यामध्ये महिलांसाठी 30% आरक्षण, माजी सैनिक 15% आरक्षण, प्रकल्पग्रस्त 5% आरक्षण, भूकंपग्रस्त 2%, खेळाडू 5%, अंशकालीन पदवीधर तसेच सुशिक्षित बेरोजगार 10% आणि अनाथांसाठी 1% आरक्षण असं दिलेलं आहे. त्यानंतर खाली परत दिव्यांग आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. दिव्यांगांसाठी 4% आरक्षण दिलेलं आहे. अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर खाली इथे आणखी काय खाली आता आपण पात्रता पाहू. बघा मी स्क्रोल करत जातो तुम्ही वाचून घ्या कारण सर्व वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा येईल. बघा यामध्ये खाली सर्वात महत्त्वाचं यामध्ये बघा अर्हता दिलेल्या आहेत. कार्यकारी सहाय्यक या पदाच्या अर्हता काय काय आहेत बघा. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आता इथं जरा झोल झालेला आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे तुम्ही 10वी माध्यमिक शालात म्हणजे
SSC 10वी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास झालेले पाहिजे. म्हणजे तुमचा 10वीला कुठलाही अगोदर समजा बऱ्याच विद्यार्थ्यांचे गणित किंवा इंग्रजी हे विषय जातात आणि ते नंतर ATKTने परत पास होतात. मात्र इथं काय सांगितलेलं आहे की पहिल्याच प्रयत्नात जर तुम्ही 10वी पास झालेला असाल तरच तुम्ही या पदासाठी पात्र आहात. आणि आणखी खाली काय दिले आहे की उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, विज्ञान, कला किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुण पाहिजे. बघा इथं पण काय म्हणते ते की तुम्ही कुठलीही पदवी असू द्या, मग तुमच्याकडे कॉमर्सची असो, सायन्सची असो किंवा कलेची असो, आर्ट्सची असो, पदवी कुठलीही असू द्या, पण तुमची पदवी प्रथम प्रयत्नात म्हणजेच 3 वर्षाची पदवी असते तर तुम्ही 3 वर्षातच पास झालेले पाहिजे. तसेच किमान 45% गुण पाहिजे तुम्हाला पदवीला. SSCला तुम्हाला 35% असले तरी चालेल, फक्त SSC तुमची पहिल्या प्रयत्नात पास झालेले पाहिजे. त्यानंतर खाली आणखी काही MSCIT बद्दल वगैरे दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टायपिंग प्रमाणपत्र. बघा उमेदवार माध्यमिक शालांत प्रदर्शित उच्च परीक्षा इंग्रजी विषय घेऊन तर बघा इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही विषय 10वीला पाहिजेत असं पण सांगितलेलं आहे. त्यानंतर उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी, बघा इंग्रजी किंवा मराठी नाही म्हणत, इंग्रजी व मराठी म्हणत आहे, म्हणजे दोन्हीसुद्धा टायपिंगचे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेत. इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावं. बघा बऱ्याच एक्झामसाठी इंग्रजी 40चं असतं आणि मराठी 30चं असतं, मात्र इथे दोन्ही पण 30चे सांगितले आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे इंग्रजी 40चे नसेल तरी चालतं, मात्र दोन्हीसुद्धा तुमच्याकडे 30चे पाहिजे. तर अशा प्रकारे ही खाली MSCIT बद्दल बी सांगितलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर खाली सिलेबस बघू. आता या पदाचा सिलेबस काय आहे. बघा इथे किमान वय दिलेलं आहे. बघा खुल्या उमेदवारांसाठी, खुल्या गटातील उमेदवारांसाठी किमान 18 ते 38 आणि इतर मागास वर्गातील म्हणजे खुला गट सोडून इतर सर्वांसाठी 18 ते 43 वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर खाली आता आपण या पदाचा सिलेबस बघू, म्हणजे पेपरमध्ये काय काय येणार बघा. इथे पदाचा सिलेबस दिलेला आहे. बघा परीक्षा ही बघा दर्जा हा 12वी दर्जाचा समान दर्जा राहील आणि सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. बघा यामध्ये मराठी भाषा व व्याकरण, इंग्रजी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. प्रत्येकी 25-25 प्रश्न आहेत आणि ते प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे. म्हणजे टोटल 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. आणि यासाठी कालावधी बघा 100 मिनिटाचा दिलेला आहे. म्हणजे 1 तासही नाही, 1.5 तासही नाही, 100 प्रश्नांसाठी 100 मिनिट, जो की पुरेसा वेळ आहे. त्यानंतर आणखी खाली